बसा. दया काका, ह्या सगळ्यामुळे जेवढा तुम्हाला शॉक बसलाय तेवढाच या सगळ्यांना बसलाय. आणि हे सगळं एक्सेप्ट करायला सगळ्यांना थोडा वेळ द्या ना प्लीज. आणि प्लीज मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते, आता हा विषय प्लीज आपण इकडेच संपवूया का? आता केदार आपल्या कुटुंबाचा भाग आहे. तो खांडेकरांचा वारस आहे. नाहीये, कोणी नाही येतो. त्याची लायकी आहे का खांडेकरांचा वारस होण्याची? ए, तुला काही मिळणार नाही यातलं. युवराज, हा प्रॉपर्टीचा विषय निघाल्यावर आलाय बरोबर. युवराज शांत हो. तो भाऊ आहे तुझा. आणि आता हे मेडिकली प्रूव्ह झालंय. वी हॅव टू एक्सेप्ट दिस. या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर जेवढा तुझा हक्क आहे तेवढाच त्याचाही हक्क आहे. केदार, मला माहितीये याआधी तुझा खूप अपमान झालाय. तुला अनाथही बोललं गेलंय, पण यापुढे तुझा अपमान होणार नाही हा शब्द आहे कौशिकीचा. प्लीज ये. थांब केदार. केदारला जो मान मिळायला हवा तो अजूनही मिळाला नाहीये. व्हॉट डू यू मीन? या घरात केदारचा पदोपदी अपमान होत आलाय. मग आता त्याला त्याचा मान सुद्धा मिळायला हवा. मग आता आमच्या युवीने केदारचे पाय धुवावे अशी अपेक्षा आहे का तुझी? नाही नाही काकू, माझी अशी अजिबात अपेक्षा नाहीये. माझी फक्त इतकीच अपेक्षा आहे की युवराज भाऊजींनी दिलेला शब्द पाळावा. तेच म्हणाले होते ना, जर DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ते केदारचं स्वागत या घरात पायघड्या घालून करतील. तारिणी, ते चॅलेंज हारलेत आणि आता त्यांनी दिलेला शब्द पाळायलाच पाहिजे. तारिणी, थांब केदार. हा तुझा हक्क आहे आणि हा माझ्या नवऱ्याच्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे. इतके दिवस तुझे बाबा नाही आहेत म्हणून तुझा खूप अपमान झालाय. पण तुझे वडील कोण आहेत हे कळल्यावर सुद्धा युवराज भाऊजींनी तुझा अनेक वेळेला अपमान केलाय. समजा जरी DNA टेस्ट निगेटिव्ह आली असती तर तुम्ही केदारचा इन्सल्ट करण्याची एक तरी संधी सोडली असती का? चॅलेंज करायची तयारी असेल ना तर हार पचवायची सुद्धा तयारी असायला हवी. अरे देवा, पण मग पायघड्या कुठे आहेत आपल्याकडे? एक मिनिट. दादा या ना, ठेवा इथे. थांबा थांबा थांबा. आज हा मान दुसऱ्याच कोणाचा तरी. या तुम्ही. थँक्यू. अरे समजावा हिला. ही काय मामा? अरे कोणीच काय काही काय काय चाललंय काय हे? मी असलं काय करणार नाही मी. अरे दिस इज नॉट पॉसिबल. सॉरी. कुठलं तरी एक चॅलेंज जिंकलीस तर काय स्वतःला काय खूप मोठी शाणी समजते काय? काहीतरी थातूर मातूर चॅलेंज जिंकायचं आणि काही करायला सांगायचं. हे बघ, युवराज खांडेकर आहे मी आणि युवराज खांडेकर याच्यासाठीच काय कोणासाठी पायगड्या नाही घालणार का? असलं मी नाही करणार. चल. मी नाही करणार आहे. नाही 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 तारिणी, तारिणी प्लीज, आता हा विषय इकडेच संपलाय ना. प्लीज हे सगळं करायला नको लावूस तू. दया काका, तुम्ही थांबवा ना. हे सगळे, या सगळ्याची खरंच गरज नाहीये. गरज आहे. अहो काय बोलताय तुम्ही? युवराजने या मुलासाठी. थांब पद्मिनी, केदार माझाच मुलगा आहे हा पुरावा हा होता ना त्याला, तो मिळाला आता त्याला.
तेव्हा त्या बदल्यात आता त्याने त्याचा दिलेला शब्द पाळायला हवा. नाही दया पप्पा, माझा युवी ह्या मुलासाठी पायघड्या घालणार नाही. युवराजचे बाबा असून तुमच्या मुलाचा झालेला असा अपमान खपून कसा घेताय तुम्ही? अगं बाप तर मी केदारचा सुद्धा आहे ग. युवराजचा बाप म्हणून शक्य ते चांगलं सगळं केलेलं आहे त्यासाठी. आज जर युवराजने चूक केली तर त्याची शिक्षा त्याला भोगावी लागणार. केदारसाठी त्याला पायखड्या घालायला लागणार. दया पप्पा प्लीज. नाही 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 निशी बाळा, युवराजची बायको म्हणून तुला वाईट वाटलं साहजिक आहे. पण आज जर मी ह्याला शिक्षा केली नाही ना तर ह्याला ह्याच्या चुकांची जाणीवच कधी होणार नाही. आणि एक मुलगा चुकतो ना तेव्हा वेळीच त्याचा कान धरणं हे सुद्धा एका बापाचंच कर्तव्य असतं आणि तेच मी करतो. आणि याच्या भल्यासाठीच करतोय मी हे सगळं. हे बघ बाळा, शिक्षा भोगल्याने कोणी लहान मोठं होत नसतं. उलट आपण केलेली चूक पुन्हा न होणं हे आपल्या चांगलं लक्षात राहतं. त्यामुळे तुझी केलेली चूक मान्य करण्याचा मोठेपणा दयानंद खांडेकरचा हा मुलगा दाखवेल याची मला खात्री आहे. नाही, बरोबर बोलताय. युवी नाही. हरलेला शिक्षा मिळालीच पाहिजे. शिक्षा भोगेन मी, पण युवराज खांडेकर म्हणून नाही तर दयानंद खांडेकरांचा मुलगा म्हणून भोगेन. एकदा शब्द दिला की दिला.